नमस्कार मित्रांनो, मास्टर जीवन हेल्थ चॅनलमध्ये तुम्हा सगळ्यांचं स्वागत. आणि आज आपण पाहणार आहोत कारले खाण्याचे फायदे व तोटे. मित्रांनो, कारल्याची भाजी आपल्या आरोग्यासाठी खूप फायदेशीर मानली जाते. त्यामुळे अनेक आजार दूर राहतात. परंतु कारल्यासोबत काही गोष्टी खाल्ल्याने आपल्या शरीराला तोटे होऊ शकतात. ते आपल्या व्हिडिओमध्ये सविस्तर जाणून घेऊया. त्यासाठी व्हिडिओला करा लाईक, चॅनलला करा सबस्क्राईब. मित्रांनो, कारल्याची भाजी नेहमी सेवन केल्याने आपल्या शरीरातील शुगर कंट्रोल होण्यास मदत होते. त्याचबरोबर आपली पाचन संस्था खराब झाली असल्यास कारल्याचे सेवन केल्याने पाचन संस्था मजबूत होते व रक्तशुद्धी होऊन आपल्या शरीराला लाभ मिळतो. तसेच पोट साफ न होण्याचा त्रास देखील कारल्याच्या भाजी खाल्ल्याने दूर होतो. परंतु कारल्याच्या भाजीसोबत कोणते पदार्थ खाऊ नये की जेणेकरून आपल्या शरीराला त्रास होणार नाही, तर आजच्या व्हिडिओमध्ये सविस्तर पाहूया. कारल्याची कडू भाजी सेवन केल्यानंतर दूध किंवा दुधापासून तयार झालेले पदार्थ सेवन करू नये. असे केल्याने पोटामध्ये गॅस, ॲसिडिटी तयार होते व आपल्या शरीराला त्रास होतो. मित्रांनो, कारल्याच्या भाजीसोबत चुकूनही मुळ्याचे सेवन करू नये. असे केल्याने आपल्याला अपचन व ॲसिडिटीचा त्रास होऊ शकतो. कारलं व मुळ्याची चव भिन्न असल्याने असा त्रास होऊ शकतो. मित्रांनो, कारल्याच्या भाजीसोबत चुकूनही दह्याचे सेवन करू नये. असे केल्याने आपल्याला त्वचेसंबंधित आजार होण्याची शक्यता उद्भवू शकते. मित्रांनो, कारल्याच्या भाजीसोबत भेंडीचे देखील सेवन करू नये. भेंडी ही पचनात जड असल्याने कारल्याच्या सोबत खाल्ल्याने अपचन, ॲसिडिटीचा त्रास आपल्याला होऊ शकतो. त्यामुळे भेंडीचे सेवन टाळावे. कारल्याच्या भाजीसोबत आंब्याचे सेवन देखील घेणे टाळावे, कारण आंबा पचायला जड असतो. त्याबरोबर कारलेही पचण्यासाठी जड असते. त्यामुळे आपल्याला अपचन, ॲसिडिटी, गॅस या प्रकारचा त्रास होतो. मित्रांनो, हे होते कारल्याची भाजी सेवन करण्याचे फायदे तोटे. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक, चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.